आता आपण बघत आहात की आपल्या नाशिकमध्ये जी काही डेव्हलपमेंट चालू आहे ती एनसीपी मंचांच्या मार्फत खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे। जी प्रगती होते तिथं प्रगती व्हायलाच पाहिजे आणि त्यामुळे जे काय अडथळे येत आहेत ते पण दूर व्हायलाच हवेत असं मला वाटतं। दुसरी गोष्ट ही म्हणजे आपण बघितलं आहे की आपला जो काही प्रोजेक्ट बनतोय म्हणजे निमाणी बस स्टॉप, त्याचा जो कायापालट झाला आहे, त्याचे जे काही पुनरावृत्तीकरण केलं आहे की सगळीकडे स्वच्छता वगैरे असे जे प्रोजेक्ट्स नाशिकमध्ये येत आहेत त्यामुळे नाशिकचं एक स्वरूप जे आहेत ना ते स्वरूप एका वेगळ्या पद्धतीने बदलत आहे। आणि असे आपण म्हणतो की नाशिक विल बी अ मेट्रोपॉलिटन सिटी। आय थिंक इट विल बी नॉट अ मेट्रोपॉलिटन, इट विल बी कन्वर्टेड इनटू मेट्रोपॉलिटन ऑल्सो अँड इट विल बी गिव्स more power to others also, and politicians also getting the synthetic part in that. So I think it is very important and it is very useful to other peoples also and the common people also. आणि मला पण असं म्हणायचं आहे की आपले जे काही नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत, उदाहरणार्थ की उड्डाणपूल होत आहेत, त्यानंतर गंगापूरचा डॅम होतोय, नंतर की कॉलेजमध्ये जे काही बोटिंग क्लब झालेलं आहे, हे जे राजकारण म्हणजे जे काही राजकारणाच्या पाठबळामुळे होतं आहे एक खूपच चांगल्या पद्धतीने होतं आहे। आणि ह्या गोष्टीमुळे कसं की नाशिकचा कायापालट तर होतोच आहे, बरोबर आपल्या माझ्या वयाच्या किंवा आपल्यावर तुमच्या जे काही मोठे वयोवृद्ध असतील त्यांच्या वयाच्या ह्या गोष्टी ज्या बदलत आहेत ना त्या त्यांच्यासाठी खूपच सोयीस्कर आणि आमच्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीचे आपले जे पालकमंत्र्यांनी जे एनसीपी कार्य करत आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे जी काही प्रगती झाली आहे ती एकच चांगल्या पद्धतीने झाली आहे असं मला वाटतं। वोट फॉर एनसीपी।